ऐका शुक्रवार तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राज्याला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं काय केलं? एका सुईणीला बोलावून आणलं. अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईल. सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई तू गरीब आहेस. तुझं बाळंतपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळंतपण फुकट करेन. तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिचा नुकताच 2रा महिना लागला आहे. लक्षणं तर सर्व मुलाचीच दिसत आहे. तेव्हा आपल्या घरापासून तू तेथपर्यंत काही कळणार नाही असे एक गुप्त भुयार तयार करावं. आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उडवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईन. असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डंभ केलं. पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळंतपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचं पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावं आलं. त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा, मी येते म्हणून सांगितलं. धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला लागली. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. बाई तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाही, नाही बांधलेस तर भय वाटेल असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली. मुलगा झाला. सुईणीनं एका गाजकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्यापुढे ठेवला. मग बाईचे डोळे सोडले. तुला वरवंटाच झाला असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं गोड कौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जिवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावं, जय जिवती आई माते. जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असू दे असं म्हणून तिने तांदूळ उडवावे. ते त्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य, कारलीच्या मांडवा खालून जाणं वर्ज्य केलं. तांदूळाचं धुणं वलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा याची नजर तिच्यावर गेली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणालं, कोण्या पापानं माझ्या शेपटावर पाय दिला. तेव्हा ती म्हणाली, जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला भिईल काय. हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्यास परवानगी घेतली. काशीस जाऊ लागला. जाता एका ब्राह्मणाच्या इथं उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती, पण ती वाचत 5वी-6वीच्या दिवशीच जात असत. राजा आला. त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. 6वी रात्री आली आणि म्हणू लागली, कोण गं मेलं वाटेत पसरलं आहे. जिवती उत्तर करते, अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही. मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर 6वी व जिवती आपापल्या रस्त्याने निघून गेल्या. उजाडल्यानंतर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले. तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला. दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला. इकडं यांचा मुलगा वाढता झाला. पुढं काशीत गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं. ते म्हणाले, घरी जा. साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल. मनात मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटानं मावंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये. सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाने निरोप धाडला, मला जिवतीचं व्रत आहे. माझे नियम पुष्कळ आहेत. ते पाळले तर जेवायला येईन. राजानं कबूल केलं. जिथं तांदूळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारवून त्यावरून मी आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत. कारल्याच्या मांडवा खालून गेली नाही. दरवेळेस जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असू दे असं म्हणत. पुढं पानं वाढली. मोठा थाट जमला. राजानं तूप वाढायला घेतलं. वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाना फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. ह्या त्याच्या तोंडात उडाल्या.
तो हातची तपेली ठेवून रुसून निजला. काही केला उठेना. तेव्हा आई गेली. त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्याचं कारण काय? तिने सांगितलं, ती तुझी खरी आई. मी तुझी मानलेली आहे, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढं त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन त्यात सुद्धा आपण राज्य करू लागला. तर अशी ही जीवती तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.